नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं तर ते बायनरी ॲडिशन कशा प्रकारे करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता तुम्हाला बेसिक रिलेटेड बायनरी नंबर्स रिलेटेड खूप सारी इन्फॉर्मेशन माहीत झालेली आहे. या अगोदर आपण कन्वर्जन पण केलेलं आहे. हेक्साडेसिमलचं बायनरीचं परत हेक्साडेसिमल असेल किंवा परत डेसिमल असेल, खूप सारे आपण टॉपिक्स जे आहेत ते टॉपिक्स बघितलेले आहे. तर यामध्ये बघा, सुरुवातीला आपल्याला बायनरी ॲडिशन करत असताना काही बेसिक रूल्स आहेत, फक्त 4 बेसिक रूल्स आहे आणि ते पण इझी आहेत. मग ते कशा प्रकारे बायनरी ॲडिशन करायचे ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. एक्झाम्पल्स पण घेणार आहोत. त्यामध्ये 4 डिजिट्स घेऊयात, 2 डिजिट्स घेऊयात, त्यानंतर 8 डिजिट्स पण घेऊयात नंबर्स, जेणेकरून तुमची कन्सेप्ट जी आहे तर ती कन्सेप्ट क्लिअर होईल. सांगा मग याची बेसिक रूल जे असणार आहे ते काय असणार आहे. तुम्हाला माहिती आहे बायनरी नंबर जो आहे तर तो 2 नंबर्सपासून बनलेला आहे. एक म्हणजे 0 आणि दुसरा जो आहे, पहिला कोणता आहे 0 आणि दुसरा कोणता आहे 1. या 2 नंबरने बायनरी नंबर जो आहे तर तो क्रिएट होत असतो. मग त्याचे बेसिक रूल्स काय असणार आहे. ॲडिशन करत असताना समजा 0 आणि +0 आला तर तुम्ही काय करशाल, त्याचा आन्सर इज 0. त्यानंतर मग बघा 1 प्लस किंवा सुरुवातीला 0 + 1 इज इक्वल टू तुमचा आन्सर किती येणार, 1 येणार. त्यानंतर मग बघा अजून एक कंडिशन असेल 1 प्लस, म्हणजे या नंबर्स 1 आला आणि या ठिकाणी 0 आला तर काय घेणार तुम्ही, 1 घेणार. आणि जर दोन्ही डिजिट जर 1 + 1 आले, म्हणजे दोन्ही डिजिट्स 1 आले, तर मग अशा वेळेस किती होणार तुमचा 8च्या पुढचा नंबर 10 होणार. म्हणजे नेक्स्ट काय येणार, 10 येणार. टू द बेस 10 म्हणजे आपला डिजिट्स कोणता असणार आहे, हा बायनरी येणार आहे, म्हणून बेसला 2 दिलेला आहे. असे बेसिक आपले फक्त 4च रूल्स आहे. यावर संपूर्ण हा टॉपिक जो आहे तर तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स वगैरे अजून काय माहिती दिलेली आहे का बघूयात. या ठिकाणी बघा पुढचं जी कन्सेप्ट आहे बघा, अवगण्स, ॲडेंट, सम, कॅरी अँड रिझल्ट. नेमकी काय आहे तर त्याचं माहिती जी आहे तर इन्फॉर्मेशन आता बघूयात. अवगण म्हणजेच काय, जो सुरुवातीचा नंबर जो आहे तर तो लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा हे जे 4 रूल्स दिलेले आहे तर ते त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचे आहे. पहिलं 0 0, नंतर 0 + 1, त्यानंतर 1 + 0 आणि लास्टला 1 + 1. घ्या अवगण जे आहे तर ते पहिलं सुरुवातीला 0 घ्या. ॲडेंट म्हणजे ॲड काय करतो त्यामध्ये, 0च करत आहे. आन्सर काय आला आपलं, सम केल्यानंतर आन्सर आलं 0. कॅरी वगैरे आहे का काही नाही, म्हणजे तिथे पण 0 आणि रिझल्ट काय येणार आहे, 0च येणार आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन होती आपली 0 + 1. बघा 0 + 1 आन्सर इज 1. कॅरी वगैरे येणार आहे का नाही, त्यामुळे 0 आणि रिझल्ट काय येणार आहे, 1 येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पुढची कंडिशन काय येणार आहे, 1 + 0. जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं, या ठिकाणी 1 + 0 हे 1 कशा प्रकारे आलेलं आहे तर या ठिकाणी बघा त्याची ॲडिशन 1 येणार. त्यानंतर कॅरी म्हणजे हातचाला वगैरे आला काय, कॅरी वगैरे नाही, म्हणून इथे पण 0 आणि रिझल्ट काय आलेला आहे, आपलं जे आन्सर असणार आहे त्या ठिकाणी लक्ष द्या. मग रिझल्ट काय येणार आहे आपला, 1 येणार आहे. जे सम आलेले आहे तर ते रिझल्ट असणार आहे आपला. त्यानंतर अवगण काय आलेला आहे बघा, या ठिकाणी 1 घेतलं, लास्टची कंडिशन, चौथा रूल्स 1 + 1. इथे किती येणार, सम जे आहे तर ती तुमची सम किती येणार आहे, 10 येणार आहे. पण तो बायनरी नंबर आहे, मग त्याचा मेन लिहा. या ठिकाणी 0 येणार आहे सम, कारण बघा 1 आणि 0 या ठिकाणी आपल्याला कॅरी पण लिहायचा आहे. मग कॅरी किती जाणार, 1 + 1 किती होता, 10. म्हणजे बायनरी नंबर जो 1 आहे त्या 1च्या नंतर दुसरा नेक्स्ट बायनरी नंबर काय येत असतो, 10 येत असतो. मग त्याचा एक डिजिट लिहिलेला आहे आपण, म्हणजे एकक स्थानचा जो लिहिलेला आहे तर तो काय आहे 0. आणि मग कॅरी किती होणार, आपल्याला कॅरी सेपरेट लिहायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी 10 लिहिलेला नाही. मग कॅरी किती आलेला आहे, यामध्ये 1 आलेला आहे. समजलं. आणि त्यानंतर मग फायनल रिझल्ट काय येणार आहे, आपला रिझल्टमध्ये आपल्याला 10 मिळणार आहे. समजलं. या ठिकाणी कन्फ्यूज करू नका, सम किती येणार, इथे 10 लिहायचा नाही, 0 लिहायचा आहे, पण तो 1 डिजिटच तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कॅरी किती आलेला आहे, 1 आणि त्यानंतर 10. अशा प्रकारे आपल्याला अवगण्स, ॲडेंट्स अँड सम, कॅरी आणि रिझल्ट अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. हे व्यवस्थित समजलं. त्यामध्ये काय रूल्स वगैरे दिलेला आहे का बघा. तर या ठिकाणी आपण बेसला जो आहे तर तो 2 लिहत असतो बघा. बायनरी नंबर कोणता पण घेतला, 1 0 1 0 हा घेतला आणि बेसला 2 दिला. 2 दिला म्हणजे हा बायनरी नंबर असणार आहे. कारण जेव्हा आपण ॲडिशन करणार, जर तुम्हाला असा नंबर दिला 1 0 1 0 प्लस
0101 असा जर नंबर दिला, याची जर ॲडिशन करायला लावली तर तुम्ही काय करशाल, 0 + 1 1 1, त्यानंतर 1 आणि देन नेक्स्ट 1 करणार, बरोबर आहे. हे झालं आपला रेग्युलर सम करण्यासाठी. परंतु जर तुम्हाला बेसला 2 आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला हे रूल्स वापरायचे आहे. तर बघा आपण एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे 0 1, बेसला किती दिलेला आहे 2 आहे, म्हणजे हा कोणता नंबर आहे, बायनरी नंबर आहे. ओके, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे का व्यवस्थित? ओके, थोडं क्लिअर दिसतंय का बघा. तसं मी परत व्हाईट कलरने लिहितो. बघा 0 1 दिलेला आहे आणि इथे बेसला 2 दिलेला आहे, म्हणजे आपला बायनरी नंबर आहे. त्यानंतर मग बघा ॲडिशन करायची +0 1, ते दोघं पण बायनरी नंबर्स आहेत. ओके, आता यामध्ये बघा 0 1 + 0 1 आपण जर केला म्हणजे एक नंतर पुढचा नंबर कोणता असणार आहे. बायनरी नंबर्स तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे आपण एक पुढचा नंबर कोणता येणार आहे तर ते काढलेला आहे डेसिमल टू बायनरीमध्ये कन्वर्जन करत असताना. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. एक नंतर पुढचा बायनरी नंबर कोणता येणार आहे आपला, तर तो काय येणार आहे 10 येणार आहे. म्हणजे 1 + 1 म्हणजे एक नंतरचा पुढचा बायनरी नंबर काय येणार आहे 10 येणार आहे. टू द बेस 2. समजलं हे तुम्हाला? सोपं आहे, इझी आहे, काहीच अडचण नाही यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, आणि तेच जर तुम्हाला चेक करायचं असेल पण यासाठी तुम्हाला डेसिमल नंबर, या ठिकाणी बघा डेसिमल नंबरचं कन्वर्जन तुम्हाला बायनरीमध्ये करता आलं पाहिजे. डेसिमल नंबरचं कन्वर्जन तुम्हाला बायनरी म्हणजे 0ला 0, त्यानंतर 1ला 0 1, त्यानंतर मग पुढचा काय नंबर आहे डेसिमल 3, त्यानंतर इथे किती येणार 10 येणार. अशा प्रकारे आपण कन्वर्जन केलेलं आहे. मग तेच इथे आपल्याला ॲप्लाय करायचं आहे. आता मग ते चेक करत असताना मग बघा आपल्याला डेसिमल नंबर आपण घेऊयात. 0 1ला डेसिमल नंबर कोणता आहे तर त्यासाठी 1 आहे. त्यानंतर हा पण कोणता आहे 0 1, हा बायनरी नंबर, त्याचाच डेसिमल नंबर काय येणार आहे 1 येणार आहे. यांचं जर ॲडिशन केली आन्सर किती येणार 2 येणार. मग 2 हा डेसिमल नंबर आहे, बरोबर आहे. याचं कन्वर्जन परत बायनरीमध्ये करा, किती येणार आहे, याचा आन्सर काय येणार आहे 10, आणि तो बायनरी नंबर आहे म्हणून बेसला 2 द्यायचा आहे. तेच आपला आन्सर आलेला आहे. फक्त तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी ही मेथड तुम्ही यूज करू शकता. समजलंय? इझी आहे, दोन्ही कन्वर्जन करत असताना तुम्हाला व्यवस्थित समजेल. पुढचे एक्झाम्पल्स बघूयात. 11 म्हणजे 1 1 हा बायनरी नंबर आहे. त्यानंतर दुसरा पण 1 1 दिलेला आहे, यांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. सांगा 1 + 1 मग किती येणार, 1 + 1 आपण केलं मग पुढचा किती येणार आहे, एक नंतर पुढची स्टेप 10 येणार आहे. मग 0 लिहा आणि मग 1 जो आहे तर या ठिकाणी हा कॅरी जाणार आहे. मग सांगा 1 + 1 10 झालेला आहे. 10 नंतर मग पुढचा बायनरी नंबर कोणता असणार आहे 11 असणार आहे. 11 अशा प्रकारे तुम्हाला आन्सर फाइंड करायचा आहे. मग हेच आन्सर बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी डेसिमल नंबर आपण यूज करूयात. कोणता नंबर यूज करूयात, डेसिमल नंबर यूज करूयात. या ठिकाणी बघा 11चा डेसिमल नंबर 3 असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग इथे पण 11 दिलेला आहे, याचा पण डेसिमल नंबर 3 आहे. करा ॲडिशन, याची 6 येणार आहे. 6 हा डेसिमल नंबर आहे. आता याचं कन्वर्जन बायनरीमध्ये करा. बायनरीमध्ये काय येणार आहे बघा, 7ला आपला नंबर किती येतो 1 1 1. मग या अगोदरचा नंबर काय असणार आहे 1 1 0. काही नंबर्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला बाकीचा जो टाइम जो आहे तर तो वाचणार आहे. 7 नंबरचा लक्षात ठेवा, सोपा आहे, 1 1 1 येत असतो. त्यामुळे त्याच्या अगोदरचा नंबर 110 येणार आहे. म्हणजे 6चा नंबर काय आहे 1 1 0. दोन्ही आन्सर सेम आले का बघा बरं, आलेले आहे. म्हणजे आपण दोन्ही म्हणजे बायनरीचे ॲडिशन करू शकतो आणि त्यानंतर चेक करण्यासाठी आपण डेसिमल नंबर सिस्टीमचा यूज करून आपण क्रॉस चेक करू शकतो. समजलं सर्वांना? त्यानंतर मग पुढचं बघा बायनरी नंबर दिलेला आहे. आता त्याची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, वरती 3 डिजिटचा बायनरी आहे आणि खाली 2 डिजिटचा दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे 1 1 1 टू द बेस 2, त्यानंतर 1 1 टू द बेस 2. याची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. सांगा 1 + 1 म्हणजे 1 नंतरचा बायनरी नंबर 10, 10चा 0 घ्या, 1 कॅरी द्या. त्यानंतर आता बघा 1 + 1 10, 10 नंतरचा पुढचा नंबर 11 येणार आहे. मग 1 आणि 1 काय 1 लिहिला आणि 1 काय घेतला आहे कॅरी घेतलेला आहे, 11 आलेला आहे म्हणून. त्यानंतर 1 + 1 10 येणार आहे. बघा तुमचा आन्सर काय आला 1 0 1 0 टू द बेस 2. म्हणजे हा काय आहे, हा बायनरी नंबर्स आहे. आता हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल नंबरचा यूज करायचा आहे. 1 1 1 तुम्हाला सांगितलं आहे 7 असतो हा. त्यानंतर 11 काय आहे 3 नंबर आहे. सांगा याचा आन्सर
10. हा 10 पण काय आलेला आहे, डेसिमल आहे. डेसिमलचं कन्वर्जन परत तुम्हाला काय करायचं आहे, बायनरीमध्ये करायचं आहे. बघा तुम्हाला माहिती आहे 7ला काय आहे, 7ला नंबर काय दिलेला आहे या ठिकाणी, मला स्क्रीनवर दिसतंय का नाही, इथे लिहितो. हां 7ला नंबर काय आहे, 1 1 1. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरला काय येणार आहे, पुढचा डिजिट असणार आहे 1000. त्यानंतर 9 नंबरला 1001 आणि 10 नंबरला काय येणार आहे, 1च्या नंतर 10 येत असतो, 1010. समजलं. मग हा नंबर काय येणार आहे याचं, हा डेसिमल नंबरचं कन्वर्जन 1010 आलंय का बघा बरं या ठिकाणी. म्हणजे तुमचा आन्सर काय आहे, बरोबर असणार आहे. समजलं सर्वांना. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. पुढचं एक्झाम्पल्स बघूयात. बघा आता दोन्ही पण 4 डिजिट्स दिलेला आहे. डिजिटलाच आपण काय म्हणत असतो, बाईटसुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे, 1011. त्यानंतर इथे बेसला 2 बायनरी नंबर्स आहे, 1100. दोन्ही पण काय आहे, बायनरी नंबर्स आहे. करा ॲडिशन. 1 + 0 सुरुवातीचे रूल्स काय येणार, 1 येणार फक्त या ठिकाणी. बघा 0 + 1 1 किंवा 1 + 0 0 आणि 1 + 1 10 येतो आपला, बरोबर आहे. म्हणजे एक नंतरचा पुढचा बायनरी नंबर 10 येत असतो. आणि 111 जर असते 1 + 1 + 1 अशा कंडिशनमध्ये 11 येत असतो, टू द बेस 2. ठीक आहे. त्यानंतर मग कुठपर्यंत आलं आपलं या ठिकाणी बघा, 1 + 0 किती येणार, 1 1 + 0 1 0 + 1 1च येणार. आता 1 + 1 10 येणार. समजलं सर्वांना. मग आता डेसिमल नंबर यूज करून तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस चेक करायचं आहे. या ठिकाणी 0 आहे, बरोबर आहे. ओके. आता हा नंबर बघा, आता 1000 आपला कुठपर्यंत आलं होतं, 10ला बघा किती नंबर आला होता या ठिकाणी, 10ला 10 आलं होतं, बरोबर आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, 10 आणि 10. ओके. त्यानंतर मग पुढचा नंबर काय येणार आहे, या ठिकाणी बघा 10ला किती होता नंबर, 10 म्हणजे 1010. हां ठीक आहे. त्यानंतर मग 11ला कोणता नंबर येणार, 10. ह्या 10 नंतर कोणता येणार, 11 येणार. ओके. मग अशा प्रकारे बघा हा नंबर किती येणार मग आपला, 1011 किती येणार आहे, 11 येणार आहे. त्यानंतर मग या अगोदरचा नंबर, त्यानंतर पुढचा नंबर काय येणार आहे, 12. बघा हा नंबर कुठपर्यंत येतो, इथे 11 झाला, यानंतर 1100 हा नंबर आलेला आहे. हा नंबर किती आहे, 12 आहे. करा दोघांची ॲडिशन. काय येणार आहे, 1 + 2 + 1 3. त्यानंतर 112. आता 23चा काढा बरं. 23चा जर डेसिमल नंबर काढला तर नक्कीच तुम्हाला याचा आन्सर येणार आहे. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. पुढे जे आहे तर ते चेक करा. शक्यतो तुम्हाला हेच तुम्हाला लिहायचं आहे, ॲडिशन हे करायचे आहे. फक्त क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही डेसिमल नंबर्स सिस्टीमचा यूज करून तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. 23चं तुम्हाला या पुढे कंटिन्यू सिरीज करा, 13 14 15. त्यानंतर 23ला जो काय नंबर येईल तोच हा नंबर तुमचा असणार आहे. समजलं सर्वांना. आता त्यानंतर अजून एक एक्झाम्पल्स दिलेला आहे तुम्हाला. बघा 2 नंबर्स दिलेले आहे या ठिकाणी बघा. आता आपण डेसिमल नंबर घेणार नाही, तुम्ही फक्त ते क्रॉस चेक करण्यासाठी ती मेथड आपल्याला यूज करायची. फक्त आपण बायनरी नंबरची ॲडिशन बघूयात. 0101 प्लस ॲड काय करायचं आहे, दोघं पण बायनरी आहे. त्यानंतर 1111 सांगा. नाही हे 2 फक्त बेसला दिलेले आहे, नाही तर त्याची ॲडिशन करशाल तुम्ही. सांगा 1 + 1 10 0 1 कॅरी. मग परत 1 + 1 किती येणार सांगा, 10 येणार. परत 1 कॅरी. आता या ठिकाणी 1 + 1 10. 10 नंतरचा पुढचा बायनरी नंबर 11, त्याचा 1 इथे 1 कॅरी. आता सांगा 1 + 1 10. अशा प्रकारे तुमचा हा बायनरी नंबर जो आहे तर तो बायनरी नंबर येणार आहे. समजलं सर्वांना. 1010 समजलं. अशा प्रकारे तुम्हाला बायनरी नंबर फाइंड करायचा आहे. सोपा आहे, रूल्स पण त्याचे सोपे आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला 8 बाईट्स म्हणजे 8 डिजिटचा नंबर दिलेला आहे. लिहून घेऊया. 0 1 0 1 0 1 1 1. त्यानंतर 0 0 1 1 0 1 0 1. करा दोघांची ॲडिशन. सांगा रूल्स. 1 + 1 0 1 कॅरी. परत 1 + 1 10 0 1 कॅरी. इथे बघा 1 + 1 10. 10 नंतर काय ना 11. 11चा 1 ॲज इट इज आणि 1 कॅरी. या ठिकाणी 1च येणार. त्यानंतर बघा 1 + 1 10 0 1 कॅरी. त्यानंतर 1 + 1 10 0 1 कॅरी.
त्यानंतर 1 + 1 10 0 1 कॅरी आणि 1 ॲज इट इज. बघा चेक करा आपला आन्सर बरोबर आलेला आहे की नाही. बरोबर आहे. अशा प्रकारे किती पण डिजिटचे जरी तुम्हाला नंबर दिले 8 डिजिट्स असू द्या म्हणजे किंवा 8 बाईटचे असू द्या किंवा 16 बाईटचे असू द्या नंबर, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, ॲडिशन करायचे आहे. समजलं सर्वांना. पहिलेचे 4 बेसिक रूल्स लक्षात ठेवा. त्यानंतर 1 + 1 आल्यानंतर 10 घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 + 1 + 1 आल्यानंतर 3 वेळेस आल्यानंतर मग तुम्हाला माहिती 1 + 1 10 आणि 10 नंतरचा पुढचा नंबर जो आहे बायनरी नंबर तो काय असणार आहे, 11 असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲडिशन जे आहे तर ते ॲडिशन करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बायनरी नंबर जो आहे म्हणजे बायनरी ॲडिशन हा टॉपिक बघितलेला आहे. आपण या अगोदरचे लेक्चरसुद्धा संपूर्ण घेतलेले आहे. ते सिक्वेन्सने जर बघायचे असेल आपले यूट्यूब चॅनलला गेल्यानंतर पवन एलवामी सर्च करा. सर्च केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपलं जे BCSचं प्लेलिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तर ह्या चॅप्टरचे सिक्वेन्सने तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील. तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.